अंघोळ झाली, आरशात बघून तोंड पुसून घेतलं आणि देवपूजेला लागले. तर दिवाबत्ती करून घेतली, देवाला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मलासुद्धा मी लावून घेतलं आणि देवाला नमस्कार करून घेतला. तोपर्यंत हरच्या बाबाने तर मुलांना चहा करून दिला होता आणि दिवाळीचा फराळसुद्धा. मुलाने तर न कपडे घालताच खायला बसले होते, ते जाऊ द्या. मग मी सुद्धा फराळ करून घेतला. हरचे बाबा कामाला गेले. 2 दिवस झालं पाऊस पडला होता, त्याच्यामुळं कपडे काय सुकली नव्हती, म्हणून मी कपडे सुकायला बाहेर टाकले. थोड्या वेळ उन्हात उभे राहिले आणि मग घरामध्ये आले. मग वरीच्या तांदळाचा मला भात करून खायचा होता, म्हणून मी वरीच्या तांदळामध्ये खडे बघून घेतले. 2 पाण्याने वरीचा तांदूळ मी धुवून घेतला. धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि कुकरच्या डब्यामध्ये भात शिजायला ठेवून घेतला. भात इकडे शिजतोय तोपर्यंत मी गरम झालेल्या कढईमध्ये शेंगदाणे भाजायला ठेवले. इकडं मिरच्या लागतात तेवढ्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा बारीक करून घेतला. तोपर्यंत इथं तापलेल्या कढईमध्ये 2 पळ्या तेल सोडून घेतलं. बारीक केलेली मिरची त्याच्यामध्ये मी टाकून घेतली, हलवून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि शेंगदाण्याचं पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. घट्ट होऊ नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हलवून घेतलं. आता मला तर मी केलं, मुलांसाठी काय करायचं म्हणून मी 2 कांदे आणि 1 टमॅटो चिरून घेतला, कारण मला 2 अंड्याची भुर्जी करायची होती. म्हणून तर कांदे इथं मी 2 पळ्या तेल टाकून कांदा टाकला, त्याच्यामध्ये चांगला भाजून घेतला. तर जिरे टाकायची विसरून गेली होती, म्हणून मी जिरे टाकून घेतले, हलवून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं, लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट मसाला टाकून घेतला. हलवून घेतल्याच्या नंतर 2 अंडे मी फोडून घेतले. मस्त अशी भुर्जी तयार झाली होती. इथे मी भात शिजला का चांगला मस्त असा भात शिजला होता बघून घेतला. तुम्हालासुद्धा दावला. आमटी मस्त अशी घट्ट झाली होती. मुलांना इथे मी अंड्याची भुर्जी चपाती खायला दिली. मी सुद्धा मला ताटामध्ये आमटी भात खायला घेतला. मी मस्त खायला बसल्याच्या नंतर मुलं म्हणत होते आम्हालासुद्धा दाखव, म्हणून मुलांनासुद्धा दाखवलं. इथे मी आमटी भात खाऊन 1 घास खाऊन घेतला. मस्त लागत होती आमटी, झणझणीत झाली होती आमटी.